कोल्हापुरात एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांवर महाविद्यालयांमध्ये अन्याय होत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीनं आज विभागीय सहसंचालक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केलं। 15 दिवसात याची दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। कोल्हापूर, सांगली, सातारा विभागातील अनेक महाविद्यालयांमध्ये काम करणाऱ्या प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांवर संस्थाचालकांकडून अन्यायकारक वागणूक दिली जाते असा आरोप वंचित बहुजन आघाडीनं केलाय। या अन्यायाविरोधात आज विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण विभाग कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत संस्थाचालकांचा निषेध व्यक्त केला आणि आपल्या मागण्या मांडल्या। यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय सहसंचालक डॉक्टर प्रकाश बच्छाव यांना निवेदन सादर केलं। शासनाच्या पगारावर असलेले कर्मचारी संस्थाचालकांच्या खाजगी कामासाठी राबवले जातात। काही प्राध्यापकांकडून टक्केवारीच्या स्वरूपात पैसे घेतले जातात आणि संस्थाचालकांचे नातेवाईक महाविद्यालयात न येताच पगार घेतात, अशी गंभीर तक्रार यावेळी करण्यात आली आहे। या सगळ्या प्रकारांमुळे शासनाची फसवणूक होत असून जर 15 दिवसात ठोस कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीनं दिलाय। यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम, संभाजी कागलकर, दयानंद कांबळे, संजय गुदगे, अरुण जमणे, प्रकाश कांबळे, संदीप कांबळे, जनार्दन गायकवाड, फरजाना नदाफ, सलमा मेमन, सुहासिनी माने, अर्जुन वाघमारे, रघुनाथ कांबळे, रणजित कांबळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।